माझ्यासोबत आहेत पैलवान सत्यवान चव्हाण, जे पैलवान आहेत आणि पैलवानकीतून ते आता ASI झालेत. मोठ्या पदावरती आहेत, अधिकारी झालेत आणि आपण त्यांच्याशी विशेष बोलणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. कसा होता तुमचा काळ, तुमच्या काळातले पैलवान? सुरुवातीला म्हणजे लाल मातीला जास्त प्राधान्य होते, पण 2005-06 नंतर मॅटला पण आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं आणि त्यासोबत तालीम करता करता मॅटची पण प्रॅक्टिस केली. नंतर 2010 साली भरती झालो. भरती झाल्यानंतर अनेक पोलीस खात्याच्या स्पर्धा असतील, विविध लोकल स्पर्धा असतील, त्यात चांगली कामगिरी करत गेलो आणि पदोन्नती होत 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 आता सध्या ASI पदावर कार्यरत आहे. तुम्ही भरती कधी झाला? 2010 साली. तुमचा पैलवानकीचा काळ कधी होता कुस्ती? पहिलवानकीचा काळ म्हणलं तर लहानपणापासूनच कुस्ती खेळत होतो, लहान छोट्या मोठ्या मैदानी. ते साधारण 2020 पर्यंत खेळतच होतो. तुमच्या जोडीचे पैलवानांची नावं सांगा. त्या काळातील म्हणलं तर योगेश बोंबाळे, माऊली जामदाडे हे होते बऱ्यापैकी. माऊली जामदाडे अजून सुद्धा आपल्याला मैदानावर दिसतील. हा बरोबर, अगदी बरोबर दिसते. तुम्ही लगेच ह्या म्हणजे भरती झालो आणि त्यानंतर बाकीची जिम्मेदारी वाढल्यामुळे प्रॅक्टिस थोडीशी कमी झाली, त्यामुळे बंद केलं. जरा अजून पैलवानांना मार्गदर्शन करा. पैलवान कोट्यातून कशी भरती होते? पैलवान कोट्यातून म्हणलं तर प्रामाणिक कष्ट केलं तर आपल्याला नॅशनलला वगैरे मेडल मिळतं. मेडल मिळालं तर आपल्या महाराष्ट्र शासनाने सुविधा केलेली आहे की जर नॅशनलला मेडल असेल तर स्पोर्ट कोट्यातून आपल्याला भरती होता येतं. हा, रिझर्व्ह जागा असतात 5%. तुमची कारकीर्द सांगा. तुम्ही मोठमोठ्या कुठल्या कुस्त्या जिंकला, नॅशनल चॅम्पियन वगैरे? तसं म्हणजे साधारणतः लोकल स्पर्धा बऱ्याच जिंकलेल्या आहेत. त्यासोबत महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, आपल्या परिस्थिती क्रीडा स्पर्धा, त्यात कंटिन्यू आपल्याला मेडल आहे. तर मंडळी, आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील सत्यवान चव्हाण यांना भेटलोय. यांचा एक विशेष उल्लेख करावा वाटतोय. यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, जे त्यांच्या समाधी पुढे आपण उभा आहे. आताच त्यांच्या आजोबांविषयी आपण मुलाखत घेतली. खूप मोठा इतिहास आहे त्यांचा. काय सांगाल, म्हणजे तुमचे आजोबा देखील मोठे स्वातंत्र्य सैनिक होते, सुभाषचंद्र बोस यांचे अंगरक्षक होते, पंजाब केसरी होते त्यावेळेस. त्यांची परंपरा अजून चालवता तुम्ही? अगदी बरोबर. तसं म्हणलं तर मी लहान असताना, अगदी 4-5 वर्ष वय असताना आजोबा मला गावातील कुस्त्या खेळायला घेऊन जायचे आणि तेव्हापासून कुस्तीची आवड लागली होती. मग तेव्हा ठरवलं होतं आणि वडील पण मोठे पैलवान होते, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत गेलो आणि पैलवान झालो. बरोबर. आणि मंडळी, यांच्या घरामध्ये ताम्रपट आहे, जो तुम्ही कधी बघितला नाही. तुम्ही वापरता, अनेक वेळा वापरता. ताम्रपट घेऊन जन्माला आलाय का? परंतु ही चेष्टेची बाब नाही. यांच्या घरामध्ये खरोखर ताम्रपट आहे. स्वातंत्र्य सैनिक संपती विठोबा चव्हाण